हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी वरण भाताला सुट्टी दिली होती आणि वरण भाताऐवजी मी आज खिचडी करणार होते. तर त्याच्यासाठीच मी इथे फ्लावर चिरून घेतला, नंतर एक बटाटा चिरून घेतला. खिचडीमध्ये जेवढ्या पण माझ्याकडे भाज्या अवेलेबल असताना तेवढं मी खिचडीमध्ये टाकत असते. भाज्या म्हणजे फळभाज्या जेवढ्या माझ्याकडे अवेलेबल असतात तेवढे मी त्या खिचडीत टाकत असते. तर आज माझ्याकडे होती फ्लावर, बटाटं आणि वांगं. तर ते असं मस्त सगळं चिरून घेतलं आणि पाण्यात त्याच्यात पाणी टाकून दिलं. आणि आज मी भाजीला करणार होती चवळीची भाजी. त्याच्यासाठीच मी पाण्यामध्ये ते चवळी उकडायला ठेवून दिलेली होती. आणि आता मी खिचडी आणि भाजी दोन्हींची चॉपिंग करून घेणार आहे. कारण एकदा चॉपिंग उरकली की आपल्याला सगळा ओट्यावरचा कचरा उचलता येतो आणि ओटा स्वच्छ होतो. आता इथे टोमॅटो चिरून घेतला, कांदा पण चिरून घेतला. आज मी भाजी काही नाही, साधी हिरव्या मिरचीची भाजी करणार होते. त्यामुळे फक्त हिरवी मिरची आणि लसूण मला लागणार होतं भाजीसाठी. म्हणजे हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण मी करणार होते इथे. त्यासाठीच मी मिक्सरमध्ये हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेतला. खिचडीसाठी कांदा, टोमॅटो आणि मी अद्रक लसूण थोडासा ठेचून घेणार होते, पण ठेचणे आधी मी अद्रकीचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतले, म्हणजे ते ठेचायला सोपं जातं. तर इथे मी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर मिक्सरमध्ये टाकून ती बाजूला ठेवून दिली. आणि खिचडीसाठी पण अशा 2-4 मी उभ्या मिरच्या चिरून घेतल्या. नंतर कढीपत्ता छान स्वच्छ धुवून तो पण काढून घेतला. आज मी भाजीत नव्हती टाकणार कढीपत्ता, फक्त मी खिचडीपुरताच कढीपत्ता धुतला. नंतर कोथिंबीर भाजी आणि खिचडी दोन्हीसाठी मी एकदाच कापून घेत आहे. तर अशा प्रकारे माझी आता सगळी चॉपिंग झालेली आहे जवळपास. तर मी हे फ्रीजचे जे डबे माझे ते फ्रीजमध्ये ठेवून दिले. आणि जो ओट्यावरचा माझा कचरा होता चॉपिंग केल्यानंतर, जो आपला कचरा आहे फक्त तो सगळा मी कचरा उचलून डस्टबिनमध्ये टाकून दिला. आता तोपर्यंत माझी इथे गोबीमध्ये चवळीच्या शेंगा ज्या आहे ना ते पाण्यात उकडत आहे. तर मी भाजीसाठीचं वाटण म्हणजे मिक्सरमध्ये मिरची आणि लसूण काढून घेतलं. आता शेंगा पण झाल्या होत्या, तर मी इथे एका चाळणीने गाळून घेतल्या. लगेच आता भाजीची फोडणी देणार, त्याच्यासाठी कढाई ठेवली, कढाईत तेल टाकलं. इथे मी एक स्टेप आहे ना माझ्याकडून मिस झाली. मी ते शेंगदाणे कढाईतच भाजून घेत असते. आणि भाजीसाठी मी ओल्या शेंगदाण्याचं कूट टाकणार होते, तर ते भाजून मग मी ते मिक्सरला पाणी टाकून वाटते, पण मी ते विसरले. तर मग लगेच विसरली तर बाजूच्या गॅसवर काय केलं, मी तवा ठेवला आणि शेंगदाणे त्याच्यावर भाजण्यासाठी ठेवले. अधूनमधून शेंगदाणे पण हलवत होते आणि इकडे मी तेलामध्ये मिरची लसणाचं वाटण टाकलं होतं, ते पण हलवत होते. शेंगदाणे आता मी थंड होण्यासाठी काढून घेतले. मिरची इथे माझी छान तळून झालेली होती. तर त्याच्यात आता मी शेंगा टाकणार होती. आणि इकडे मी शेंगा टाकल्यानंतर लगेच शेंगदाण्याची पेस्ट टाकायची होती मला, म्हणून लगेच साईड बाय साईड मिक्सर लावलं आणि लगेच ते शेंगदाणे पण मिक्सरला बारीक करून घेतले. मिरची मला थोडी जास्त वाटत होती, म्हणून एका वाटीत मी तळलेले ते वाटण काढून घेतलं. शेंगा टाकून मस्त ते छान परतवून घेतलं आणि इकडे पाणी टाकून शेंगदाण्याचं कूट बारीक करते. पाणी टाकून शेंगदाणे बारीक करते, सॉरी. आता हे शेंगदाणे मी भाजीत ओतून दिले. मिक्सर उचलून ठेवते. आता मिक्सरचं काम झालं आहे. हे बघा, अशा प्रकारे माझी भाजी तयार आहे. आता याच्यात मी मिक्सरचं भांडं धुवून टाकलं आणि ते कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून मी त्याच्यात पाणी टाकलं. आता मला रोजची सवय झाली आहे, जवळपास मी 8-9 माणसाचा स्वयंपाक रोजच करत असते. म्हणजे 7 टिफिन जातात माझे आणि आम्ही 2 जण असे. तर मला तेवढी गच्च कढाई भरून भाजी लागते, तर मी तेवढं पाणी टाकलं, म्हणजे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली. त्यानुसारच मी शेंगदाणे भाजून घेतले होते आणि बरोबर तेवढी भाजी मी करून तयार
बाजूला उकळायला ठेवून दिली बाजूच्या गॅसवर. आणि लगेच इकडं खिचडीला फोडणी देते. ते मी फळभाज्या चिरून ठेवलं, त्याच्या आधीचं पाणी काढून टाकलं, कारण ते खूप काळं होतं. ते काढून टाकलं आणि लगेच त्याच्यात दुसरं पाणी ॲड करून इकडं तेल गरम करायला ठेवलं. जिरे, मोहरी, कढीपत्ताची फोडणी दिली. आणि साईड बाय साईड इकडे अद्रक लसूण पण मी ठेचून घेत होते. त्याच्यात नंतर उभा चिरलेला कांदा टाकला, तो पण असा छान लालसर होईपर्यंत मी परतून घेणार आहे. आणि बघा, माझं अद्रक लसूणचं पेस्ट तयार झाली आहे. इन शॉर्ट मी फ्रेश असं अद्रक लसूण कुटूनच कधी पण फोडणीला घालते. आधी मी पेस्ट करून ठेवत नाही. असं छान परतल्यानंतर त्याच्यात मी टोमॅटो ॲड केला. टोमॅटो, कोथिंबीर दोन्ही ॲड केलं आणि चॉपिंग बोर्ड धुवून लगेच ठेवून दिला. आता हे परत आहे पर्यंत मी सुके मसाले काढून घेतले आणि ते पण 2 मिनटं तेलामध्ये परतू दिले. त्यानंतर भाज्या परत एकदा स्वच्छ धुवून परतून घेतल्या. आणि आता मला 2 ग्लासाची खिचडी लावायची होती, त्यासाठी मी 4 ग्लास इतकं पाणी ॲड केलं. आणि आता मी हे पाणी जे आहे ते फुल गॅसवर उकळू देणार आहे. तोपर्यंत तांदूळ निवडून घेते. तांदूळ आणि थोडीशी मुगाची डाळ घेतली, ते छान निवडून घेते. तांदूळ तर निवडलेलेच असतात, पण परत एकदा ती बघून घेतल्याशिवाय मला चैन पडत नाही. मग ते तांदूळ फटकले, छान निवडून घेतले. आता 2 पाण्याने याला स्वच्छ धुवून घेणार. कुकरमध्ये टाकून कुकरचं झाकण लावून घ्या. कुकरमध्ये लावून द्या. आणि तिकडे माझी भाजी पण झाली होती. कुकर पॅक केलं आणि ओट्यावरचा पसारा परत एकदा स्वच्छ आवरून घेतला. आता इकडे खिचडी झाली होती, पण कुकर थंड झालं नव्हतं, म्हणून भाजी जी आहे ते टिफिनमध्ये भरून घेतली. म्हणजे कसं कढाई रिकामी होती, लगेच घासून ठेवून देणार. इथे मी 3 वेगवेगळ्या ठिकाणी असे 3 टिफिन पॅक करते आहे. आणि जी उरलेली भाजी ती आमच्यासाठी एका पातेल्यात मी काढून घेणार. ह्या ज्या भाज्या असताना माझ्या, ते मी माझ्या आईकडून शिकलेली आहे. माझ्या आई जशी भाजी बनवती तशीच मी पण बनवते. तर आता मी इकडे जेवढे स्वयंपाकाचे भांडे रिकामे झाले होते तेवढे सगळे धुवून घेतले. असं अधूनमधून थोडे भांडे घासत राहिलं ना की मग भांड्याचा असं खूप मोठा ढिगार पडत नाही. आणि असं भांड्याचा खूप मोठा ढिगार पडला की मग ते बघूनच माणसाला कंटाळा येतो. त्यामुळं मी थोडेच भांडे घासून घेत असते. आता कुकर थंड होतं आहे तोपर्यंत मी पोळ्याला लागते. पोळ्या करून झाल्या की मी लगेच टिफिन पोळ्या आणि खिचडी पॅक करून टिफिन पाठवून देणार आहे. माझे मिस्टर टिफिन घरपोच देतात. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत. आणि काही सजेशन असतील तर ते पण मला काही कमेंटमधून सांगा, मी त्याच्यावर इम्प्रूव्ह करेल.
आज जवळपास मी वरण भाताला सुट्टीच दिली होती. सकाळी मुगाच्या डाळीचे सातळ, भात आणि पोळ्या असा मेनू होता आणि संध्याकाळी आता चवळीच्या शेंगांची भाजी, खिचडी आणि पोळ्या हा माझा मेनू होता. चला तर मग भेटूया. मी माझ्या पोळ्या उरकून घेते आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बघूया उद्याच्या टिफिनचा मेनू काय असणार आहे ते. तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद.